झालं. हाय नमस्कार भाऊ बहिणींनो. तर बघा गाडी पंक्चर झाली आमची कामाला येता येता. किती झालं पैसे? होय वा. अय पैसे किती झालं? 20 रुपये. 40 का? 140. होय 140 रुपये झालं बघा. राहों में उनसे मुलाकात हो गई, जिससे डरते थे वही बात हो गई. आहा हा 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 हा, आहा हा हा हा. अहो म्हणा की गाणं मोठ्याने मोठ्याने. तिकडे तिकडे. हा रस्त्याने आम्ही जात असताना, रस्त्याने आम्ही जात असताना, ज्याला भीत होतो तीच झालं. आहा हा 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 हा, आहा हा हा हा. तर मग भावा बहिणींनो, हाय नमस्कार म्हणायला विसरलेच मी, पण हाय नमस्कार. तर काय चाललंय आमच्या भावा बहिणींचं? काय म्हणतंय पाऊस पाणी? तर बऱ्याच दिवसातून व्हिडिओ बनवते मी, तर त्याला म्हणलं आज बनवावाच. तर भावा बहिणीनं कामावर आलोय दोघं पण, तुमचं दाजीन मी एकाच जाग्या एकाच ठिकाणी कामाला आहे. तर काम काय आहे, काम कसं का असणार भावा बहिणीनं, पोटासाठी नाचते मी परवा कुणाची, बरोबर आहे का नाही? तशातला काय प्रकार. पोटासाठी काहीही करावं लागतं माणसाला. आणि कसं आहे माहिती आहे, काम करण्याची लाज नसती, त्यामुळं आपण काही लाजत नाही. ज्या हातात पडेल हे काम आपण करत राहतो, आणि ते आपण काम करत राहणार आणि करणार, बरोबर आहे का नाही? काम हे केलंच पाहिजे, आणि काम ही करावंच लागल, आणि काम केल्याशिवाय पर्याय नाही. काम नाही केलं तर हप्ता कुठनं भरायचं, हप्ता नाही भरलं तर शिबिल खराब होईल. लय डोक्याला ताण आहे माझ्या, काय तुम्हाला सांगू, लय म्हणजे लय. त्यात सुख दुःख सांगायला तुम्हीच आहे माझ्यासाठी ओ भावा बहिणींनो. पण काय सांगायचं, तुम्हाला बोलायला सुद्धा माझ्याकडे वेळ नसतो. बघा आता काय माझ्या नवऱ्याला माझं वाईट वाटतं, अक्षरशः माझं मन भरून आलं. असं वाटतं की मी धडा 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 रडावं, पण मी रडणार नाही. हा आज लाईट खरंच टिकली, आणि तुमचे शब्द खरंच खरा आहे. तुमचं दाजी तसं म्हणलंच होतं की आपलं काय पाऊस येतोय म्हणल्यावर लाईट जाणार नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. तर शब्द हा खरा झाला.
कारण की पाऊस चालू आहे आमच्याकडे. पावसात भिजत आलो भाऊ बहिणी लोक आल्यावर कपडे बदलले होते मी. काय सांगायचं तुम्हाला. काय आमच्या समोर तुम्हाला सांगती फोर व्हीलरनं एक माणसाला उडावलं म्हणजे त्याला काय हानी नाही झाली किंवा लागलं नाही बरं का काही. पण तुम्हाला सांगती थोडक्यात फुकलं बिचारायचं नशीब. बरोबर आहे का ना. देव तारे त्याला कोण मारे अशी म्हणे ही म्हण खरी. तर काय आपलं व्हिडिओ येत नाही तर भाऊ बहिणीनं नाही बेताचं नाही कुठं कामाला जाते ती न कामावर. आता कसं झालंय माहितीये का काम पण महत्वाचं आहे आपल्याला करायला. न कामाला गेल्यानंतर ना आता तुम्हाला सांगते कामाला जावं लागतंय 9 वाजता. 9 वाजे काय हायलँडी झालं इड नाही ते काय बोलावं काय कळा नाही झालं. ह्या चापात अडकते ती माझी केस आणि तुटत्याची तटा. हो काल तर आमच्या समोरच बाय पोर कुठनं कशा गाड्या वळवाव्या त्या काय करावं अजिबात नॉलेज. इतकी गडबड करते ती माणसं बाई. मग काय म्हणजे उगा म्हणत नाही ते देवतार आहे त्याला कोण मारे अशातली गोष्टी असतात. बसले तर तुम्हाला सांगते त्याला का हो बिहूनच आपलं राहिलेलं कधी पण चांगलं. मैं तेरी तू मेरा दुनिया से क्या डरना. तर मुद्द्याचा विषय बोलते भावा बहिणीनं तुम्हाला. कारण की तुम्हाला बी काय गोष्टी माहिती पाहिजेत बरोबर आहे का नाही म्हणून सांगावं लागल. तर हा तुमचं दाजी बोलते तयारी नाही बोला की अहो बोला की तुम्हाला काय बोलायचं होतं ते बोलायचं आता देवळा. तर भावा बहिणींना जे आपल्याला काम लावलंय त्या ताई तुम्हाला सांगते माझं व्हिडिओ बघणाऱ्याच आहेत त्या ताईंनी मला काम लावलंय या. तर खरंच त्या ताईंना माझं मनापासून आभारी आणि मी धन्यवाद म्हणजे ताईंना द्यायचं. ते आपल्या व्हिडिओ बघत असतात त्यांनी तुम्हाला सांगते त्यांना माहिती होतं की आम्हाला कामाची गरज आहे. तर आपल्या एरियात म्हणजे लांब आहे तरी पण नाही म्हणलं तर एक 20-22 किलोमीटर असं काहीतरी आहे का लांबच छोटा मोठा जॉब लांबच आहे तरी पण संकट यायची भरपूर संकट यायची. कसं असतं माहितीये का संकट ही येतच राहतात. बरोबर आहे का अजून म्हणजे वर टाइम करायचा. हा आता काय हे करू तिकडे जागा आहे काय कोण बघितलंय भाऊ बहिणी ताईंना काम मस्तपैकी असं काम आहे. तर तुमचं दाजेला आणि मला एका जागेवरच काम आहे त्याचं ताई दादांनी बघितलेलं आणि आम्हाला असंच काम पाहिजे होतं कारण की गाडी एकच आहे आणि गाडीचं पण जाऊ द्या मला काय गाडी एवढी ट्रॉफिकमधून ह्यातनं चालवता येत नाही कारण की भीती तशी चालवायची मी गाडी पण जसं माझा पाय मोडलाय ना जशी मी पडली होती बघा तुमच्या दाजीनं मला पाडलं होतं ह्यांनी मला पाडलं होतं ह्यांनी काय प्लॅनिंग होता मला मारायचं प्लॅनिंग होता काय नवीन गाडी मला जुळलेला म्हणजे स्लिप झाली ना माहिती कसा मी गेली ना असं केलं तर बघा तुमच्या दाजीनं पाय मोडला होता माझा मग ती पाय बसावलाय आता मग ते पाय मोडल्याला बसावल्यापासून आहे ना काय तुम्हाला सांगते मला भीती वाटते गाडी चालवायची त्यामुळे मी काय एवढं रिस्क घेत नाही आणि गाडी काय मी चालवत नाही.
खरं खरं सांगते तुम्हाला, खोटं खोटं सांगत नाही काय का ना. हो पाहून तुझ्या अंगठा साधा सांगणार किती रुपये गाडी आपण हाडं सरले पेट्रोल गेलाय. तेव्हापासून गाडीच्या मला ती गाडीची भीती वाटते. तुमचं दाजी पण दमादमाने गाडी चालवतो. दमानं चालवतो गाडी. 2 मिनिटं उशीर होईल याच्यापर्यंत काय होणार मग काय तर. घरी जायचीच की एवढं घाई गडबड कशासाठी. आणि ते उशीर झाल्याला परवडतो पण घाई गडबड. गाईचं कसं आहे गाई ही आहे घातक आहे घाई. अति घाई संकटात घातक आहे जीवनाला मात्र त्या गाई म्हणतात ना, अति घाई आणि संकटात नाही अशातल्या काही गोष्टी असतात त्या, म्हणून घाई करायची नाही. बरोबर गाय जातात 2 मिनिटं उशिरा जावा तुम्ही. झोप आली भावा बहिणींना, मला इतकं कंटाळा आलाय. सकाळ 9ला जायचं आणि संध्याकाळी होती 5:30-6 वाजता सुट्टी, म्हणजे 5:30च्या पुढं सुट्टी करायची न्यायची. म्हणून लांब आहे ना, लांब जायचं यायचं हे काम पण महत्वाचं आहे भावा बहिणींना. आपल्याला काम केलं तर ते बघतात, काम केलं तर जॉब आहे असं म्हणतात. भावा बहिणीनं आम्हाला चांगला त्यांनी जॉब लावला बरं का, छोटा मोठा आपला. आम्हाला कुठे जॉब लागत नव्हता आणि आम्ही छोटा असो किंवा मोठा असो काम करायला लाजायचं नाही. काम सांगा गेलं होतं की काय इथं काम इथं जॉब आहे तुम्हाला, इथं जॉब आहे इथं या असं काम काय बोलत गेलो होतो कोण. त्या टाइमने आपलं कुठं लावला आम्हाला छोटा मोठा जॉब आपण. मग काय तर प्रयत्न करून आम्ही घरी बसून होतो, कुठे काय नव्हतं आम्हाला, घरी बसून होतो आम्ही. तुम्ही जात होता की कामाला? कुठे तेव्हा कसलं काम असतं एखाद 2 दिवस असतं असं तुम्ही चालतं. माझं तुमच्या जीवाला पटलं पाहिजे यार. एक दिवस काम भावा बहिणीला मेन बंद आहे का नाही, तुमचं दाजे काम करत नव्हतं, 1-2 दिवसच काम करायचं. माझ्या बरोबर चाललंय इकडं. आपल्या दोघं संघात जातो, संघाच येतो. त्यात तुमचा आशीर्वाद, स्वामींचा आशीर्वाद, तुमची कृपा, स्वामींची कृपा. बरोबर आहे का नाही? स्वामींची घेतो काय त्याच्यामुळे तर बाबा बहिणी स्वामी बरं चालू त्या जीवनात संकट काही येत नाही काय. संकट आहे पण तारत्यात त्याला स्वामी. स्वामी सांगतात त्याला. बरं त्याला असो भावा बहिणींना सगळ्यांना आपली काळजी भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये नक्कीच. आणि बऱ्याच दिवसातून व्हिडिओ काढलेला आहे मी. लाईक कमेंट सबस्क्राईबर करा आणि बेल आयकॉनिक बी करा आणि गरीबाला सपोर्ट करा. बाय बाय.